बातमी महत्त्वाची आहे. राज्याच्या राजकारणासंदर्भातली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी आता आपली नाराजी थेट सोशल मीडियावरती व्यक्त केली असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र अशा टीका करणाऱ्यांवरती खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती आहे. या आमदारांना या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज होऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल अशी भूमिका शिंदेंनी घेतली असल्याचं देखील सध्या म्हटलं जात आहे. काम करणाऱ्यांचा सन्मान अशी भूमिका शिंदेंची असल्याचं बघायला मिळतं. याशिवाय योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाणार असंही शिंदेंनी म्हटलं असल्याचं कळतंय. त्यामुळे आता ती योग्य वेळ कोणती असेल, काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं. बातमी महत्त्वाची आहे. राज्याच्या राजकारणासंदर्भातली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी आता आपली नाराजी थेट सोशल मीडियावरती व्यक्त केली असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र अशा टीका करणाऱ्यांवरती खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती आहे. या आमदारांना या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज होऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल अशी भूमिका शिंदेंनी घेतली असल्याचं देखील सध्या म्हटलं जात आहे. काम करणाऱ्यांचा सन्मान अशी भूमिका शिंदेंची असल्याचं बघायला मिळतं. याशिवाय योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाणार असंही शिंदेंनी म्हटलं असल्याचं कळतंय. त्यामुळे आता ती योग्य वेळ कोणती असेल, काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं.